शेवटी वेळेवरती कसं काम करावं ही ओळख असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे आदर्श असतात स्वर्गीय अजितदादा पवार यांचं आकस्मिक आपल्यातून जाणं झालं आणि समग्र महाराष्ट्रात शोककळा पसरली आणि आपण सर्वजण या दुःखाचा डोंगर आपल्या सगळ्यांना कोसळला. त्या अजितदादांचा जीवनपट 82 सालापासून सुरू झाला आणि योगाकडे 84-85 सालापासूनच माझा त्यांचा परिचय आला. बारामतीला पवार साहेबांनी आंतरराष्ट्रीय द्राक्षाची मोठी परिषद भरवली होती आणि या परिषदेमध्ये मी अखिल भारतीय द्राक्ष उत्पादक संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना दादांचा माझा परिचय तिथे झाला आणि दादांनी ओळखलं की द्राक्षातून समृद्धी फळाच्या निर्यातीमध्ये आपल्या देशामध्ये येईल आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये झटून काम करत असताना पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुठलीही गोष्टीची उणीव पडू दिली नाही. त्यावेळेस तो समारंभ विद्या प्रतिष्ठानमध्ये झाला आणि गगन महाराज सभागृहाचा गदी मांडूरकर सभागृहाचा आणि आज प्रत्येक गावाचा प्रत्येक भागाचा विकास तिथल्या कार्यकर्त्यांनी ओळखून जर दादांकडे गेला तर त्या कार्यकर्त्याला दादाने कधी विमुख पाठवलं नाही. त्याचं मूर्तिमंत उदाहरण कृषी विज्ञान केंद्र ज्यावेळेला पवार साहेबांनी नारायणगावला दिलं त्यावेळेला बारामतीच्या समान वाटा सातत्याने आपल्या जुन्नर तालुक्याच्या नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राला दिलाय. त्याची साक्षीदार इथे बसलेले मामा. मला नेहमी म्हणायचे अनिलराव तुम्ही मागत राहा, काम करत राहा, काम करणाऱ्याच्या मागे आम्ही उभं राहतो. तुम्ही कामं आणा आणि कामं सचोटीने पूर्ण करा आणि भौतिक विकास करायचा असेल लोकांच्या मध्ये समृद्धी आणायची असेल तर आपण सगळ्यांनी एक विचाराने एक पद्धतीने काम केलं पाहिजे. निवडणुका येतात जातात माणसं निवडून येतील पक्ष हात संपतो. निवडणूक झाल्यानंतर पक्ष राहत नाही. ज्या पदाकरता तुम्ही निवडून जाता ते पण जनतेने तुम्हाला दिलेलं असतं. हा विश्वास दादांचा होता म्हणून दादांनी ज्या ज्या ठिकाणी आपण सगळे जण गेलो त्या त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. दादांचा संचार कृषी क्षेत्रात होता, जलसंपदा पाटबंधारे खात्यात होता, त्याचबरोबर बांधकामामध्ये विशेषतः करून होता, रस्त्याबरोबर वाहतुकीची सुविधा, त्याचबरोबर दादांचा संचार सातत्याने क्रीडा विभागाचे होता. शालेय विद्यार्थ्यांनी क्रीडेमध्ये भाग घेतला पाहिजे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून दादांनी नियोजनात सातत्याने पैशाची मदत केली. मग कुठली प्रकल्प असो, उद्भिद पाणी असो, पाणी क्षेत्रामध्ये दादांनी केलेलं काम अस्मरणीय आहे. साखर कारखान्याचे सहकार लावलेलं असेल सगळ्यांनी दादांनी चांगलं काम केलं असं उमदा नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं आणि तुम्हा आम्हाला सगळं प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा माणूस आपल्यातून गेला. हे आपल्याला न पसणारं जे काही दुःख आहे त्या दुःखातून निश्चितपणे परमेश्वर आपल्याला शक्ती देईल आणि दादांनी जे कार्य करून ठेवले ते कार्य आपण पुढे नेटाने सगळ्यांनी नेलं. आणि आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आपल्या सगळ्यांना बोलवलं. आपण एक विचाराने करू. या दादांनी 27 लाख रुपये शिवलेरी हापूस आंब्या करता नावे मागतात. त्यावेळेचे आमदार अतुल बेनके यांना मी म्हणालो अतुल बेनकेने आम्ही दादाला भेटलो. मामे आमच्यावर होते प्रकाश मामा तात्काळ एका मीटिंगमध्ये मंजूर केले. इतके पैसे देणारा माणूस प्रगती करता तुम्ही जाताय ना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. दादा थाप मारायचे असा माणूस आपल्यातून गेला. तर हे दुःख पचवण्यासारखं नाही परंतु काळ पुढे आपल्या सगळ्यांना सावरून चालवावं लागणार आहे. त्यांनी जी धडाडी आणि शिकवण आपल्याला दिली त्याचा अंगीकार आपण सगळेजण करू आणि आपल्या तालुक्याचा विकास आणि शिवनेरी नाव लौकिक महाराष्ट्रात देशभर येण्याचे सर्वांनी आपण संकल्प या ठिकाणी सुरू आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्यातूनच तरुण मंडळीतून निर्माण करण्याचं दादांचे विचार आपण घेऊन चालू
निश्चितपणे नेतृत्व निर्माण होईल. हीच त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने उपस्थितांच्या सर्वांच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. ओम शांती. ओम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.